भिकाजी हिराजी गाडे, राहणार सिद्धेश्वर पिंपळगाव, तालुका घनसावंगी। मी या तहसील कार्यालयाला एक अर्ज दिला की माझी पत्नी मी जिवंत असताना मी विधवा आहे असं म्हणून 2008 सालापासून शासनाची दिशाभूल तिने केलेली आहे। मी या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये दिनांक 3/12/2023 रोजी अर्ज केला। तहसील मॅडमनी तात्काळ तो अर्ज मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे वर्ग केला। त्यांनी गावामध्ये जाऊन त्या बाईची ग्रह चौकशी केली। गावातील लोकांनी सांगितलं की हिचा नवरा जिवंत आहे। तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी इथं तहसीलला तो रिपोर्ट दिला। तर संजय गांधी विभागातील जे अधिकारी नायब तहसीलदार आहेत तोतल्या साहेब त्यांनी पुन्हा सांगितलं की तुम्ही दोघंही पती पत्नी माझ्या दालनामध्ये यायचं। तर आम्हाला दालनात तारीख दिली, मला पत्र दिलं, त्या तारखेला मी गेलो। पण सदरील त्या पत्नीने 3 दिवसांनी 4 दिवसांनी अगोदरच येऊन काय मुलाखत दिली ते काही मला कल्पना नाही। आणि मग त्याची वाट मी अगदी 15 दिवस 1 महिना पाहिली। त्याच्यानंतर मी जालना जिल्हा या ठिकाणी त्याच विभागाला गेलो। तिथून त्यांना अर्ज दिला, त्यांचं उत्तर घेतलं। त्यांनी सांगितलं की आम्ही तहसील कार्यालयाला अहवाल तात्काळ सादर करावा, त्याची पूर्तता करावी असं पत्र दिलं। तेही पत्र यांनी अद्याप दाबून ठेवलं, त्याच्यावर काही निकाल द्यायला नाही। त्याच्यानंतर पुन्हा 1 महिना 15 दिवसांनी मी विभागीय आयुक्त ह्यांच्याकडे गेलो आणि त्यांचंही पत्र घेतलं। 15 दिवस त्यांच्याकडून उत्तर घेतलं। त्यांनी उत्तर दिलं की या कार्यालयाने सदरील बाबीची गांभीर्याने लक्षात घेऊन योग्य ती चौकशी करून या माणसाला तात्काळ न्याय द्यावा, परंतु न्याय मिळाला नाही। विभागीय आयुक्त जालना कलेक्टर साहेब त्याच्यानंतर मला नाविलाजाने मुंबईला जाऊन या विभागामध्ये पुन्हा तक्रार ती 22 तारखेला मी दिली। त्याही लोकांनी सांगितलं की बा ते सगळे काही कागदपत्र की इथे आलेले असताना तहसीलमधील उर्मट अधिकारी उर्मट ते प्रशासन आंधळ दळतंय कुत्रपीठ खातंय एवढे अर्ज वरिष्ठते येऊन यांनी त्या सगळ्या अर्जाला केराची टोपली दाखवली। मला न्याय द्यायला नाही। जवळजवळ 6 महिन्यापासून मी सतत या घनसावंगी कार्यालयाला येऊन अधिकाऱ्याला भेटत आहे। तो तोतला अधिकारी जो नायब तहसीलदार आहे तो मला म्हणतो अरे यार ही केस तर म्हणजे एक मेलेलं मड आहे, याला उकरून तुला काय मिळायचं। तर माझं म्हणणं असं आहे की असं जर आपण जिवंत नवरा शासनाची जर फसगत करीत असेल तर हे वाईट आहे। दिशाभूल शासनाचे असं करता कामा नाही। विधवाबाईने खऱ्या अर्थाने पगार घ्यावा, तिला शासनाने द्यावा। पण हिचा मी नवरा आहे आणि मी नवरा या नात्याने सगळ्याच ठिकाणी एवढे अर्ज करून या कार्यालयाने सदरील सर्व कागदपत्रकाला केराची टोपली दाखवलेली आहे आणि मला न्याय मिळाला नाही। माझी शासनाला विनंती आहे की सदरील बाईवरती जी काही योग्य ती कारवाई तुम्हाला करता येईल ती कारवाई करावी आणि मला न्याय द्यावा। आणि इथून पुढं अशी कोणत्याही महिलेने असा नवरा जिवंत असून शासनाला असे खोटे अर्ज करून पेमेंट घेऊ नये अशी माझी विनंती आहे।